दोघांमध्ये असणारे जे डावपेच आहेत ते डावपेच आपल्याला पाहायला भेटतील या मॅचमध्ये, नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. चांगला खेळ कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांचा पाहायला भेटेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत भर होईल, धावसंख्या पोहोचेल 3 या आकड्यावरती. आणि चर्चा नक्कीच करत होतो आमच्या मनोज खारवे सरांची की ज्या वेळेला मी नवीन काय शिकत होतो त्यावेळेला मनोज खारवे सर अगदी एखाद्या शिक्षकाप्रमाणे मला सांगत होते आणि सांगतही असतात. मी ज्या वेळेला त्यांच्या संपर्कात येत असतो त्यावेळेला नक्की त्यांच्याकडून काही मोलाचं मार्गदर्शन मला नक्कीच लाभत असतं. जबरदस्त, नक्कीच ही मॅच देखील रंगेल यात शंका नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा धावपलकावरती आहेत. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आज तुम्हाला तुमचे इरादे मजबूत करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये जर मॅच आपण पाहिली तर दोन्ही संघ पाहुणे आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं इथे जर आपण पाहिलं तर या धर्तीवरती त्यांच्या या मॅचेस आपल्याला पाहायला भेटतात. पाहूया आज मात्र ते कशा पद्धतीचा रंग भरतील हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी मॅचमध्ये आपण पाहिलं तर धावा जर पाहिलं तर 4 धावा धावपलकावरती आहेत. फ्लिक केलाय बॉल, चेंडू चाललाय फाईन च्या दिशेने 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे. फक्त एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या षटकात आपण पाहिली गोलंदाज महेश जो मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. वेगवान बॉलर आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने नक्कीच पाहायला भेटत आहे. आपण पाहिलं तर पावलांवरती देखील चेंडू टाकतो. गुडलँड स्पॉट जो एरिया आहे ना तो एरिया या ठिकाणी चूज केलेला आहे या गोलंदाजाने. सातत्याने आपण पाहिलं तर सकाळपासून मॅचेस देखील तो पाहत असावा. हाच खरा अभ्यास असतो. तुमची निरंतरता, कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते. पुन्हा एकदा पुढे टाकला, आता खूपच पुढे आता आहे परंतु हवेमध्ये बॉल आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, वॉड कॅच. सुरेख झेल तिथे मात्र टिपलाय आणि या मॅच मध्ये महेशला येते ही पहिली सफलता, संघाची देखील पहिली. आणि फलंदाज बाद होत असताना निलेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सोरगाव ब टीमची वाईल्ड कार्ड एंट्री या ठिकाणी झालेला आहे. सो त्या अनुषंगाने ते मात्र कमबॅक करण्याचा ते देखील प्रयत्न करतील. षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडू झालेले, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मॅचमध्ये मजा येईल कारण की दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर गोलंदाजी नक्कीच असेल. दुसऱ्या बाजूला सोरगाव ब संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. नुकतीच 2 स्पर्धा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. परंतु नक्कीच मी तर म्हणेन की सोरगावासाठी मैदानाची पूर्तता होणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते देखील आपल्याला पाहायला भेटेल. खूप चांगलं आयोजन त्यांच्या वतीनं पाहायला भेटलं. परंतु सध्या तरी या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडीशी बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला भेटतोय. ओ पावलांवरती नव्हे तर यष्टांवरती यष्टा उद्ध्वस्त. मागील दरवाजा ठेवला उघडा आणि झाली चोरी. फलंदाज बाद, दुसरा धक्का. क्या बात आहे. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर बैलगाडा शर्यत आणि दुसरं क्रिकेट या 2 खेळांना मात्र सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. सातत्याने या 2 खेळांना तितकीच मागणी देखील आहे. अनेक चाहते आपण अनेक नंदींचे अनेक चाहते आहेत आपल्या टेटसवरती, त्यांना नक्कीच आपण पाहू शकताय. आणि सध्या तरी बैलगाडा शर्यतीचा देखील चांगला क्रेज आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर इकडे महेशच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला भेटतो. 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. फक्त धावांचा आपण विचार केला तर 5 धावा तो खर्च करतोय. अगदी वेग त्याने मात्र मथुरचा वेग धारण केलेला आहे. शेवटचा चेंडू इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश भुते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता.
अडचणीत आहे संघ. सोरगाव ब संघ अडचणीमध्ये आहे. आणि PTC विभागातील जर आपण मॅचेस पाहिलं ना मित्रांनो, एखाद्या संघाला जर बॅकफूटवरती ढकललं तर पूर्णपणे उद्ध्वस्तच करून टाकत असतात. कारण की त्यांच्याकडे अगदी चांगली क्वालिटी आहे. गोलंदाजी आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ त्यांचा राहतो. सातत्याने क्रिकेट पूर्ण वर्षभर क्रिकेट खेळत असतात. इनफिल्डच्या वरून फटका आपल्याला पाहायला भेटतो. चेंडू चाललाय या तिकडे मात्र 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. षटकाची समाप्ती देखील आपण पाहू शकताय. आणि जय बोरशादेव आटाळी टीम, आपण कुठेही जायचं नाही. यातून जो विजेता संघ होईल त्यांच्या अगेन्स्ट तुमची मॅच खेळवली जाईल. अटाली टीमला पुन्हा एकदा मी ऑफिशियल कॉल देतो आयोजकांच्या वतीनं. जय बोरशादेव अटाली टीम, आपण कुठेही जायचं नाही. या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या अगेन्स्ट तुमची मॅच होईल. इथं गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज कल्पेश शेलके. कारण की आपण सातत्यानं आडनाव का म्हणतोय की एका नावाचे अनेक खेळाडू असतात, त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षक आपल्या TV सेटवरती पाहत असतात. आणि आता क्रिकेटला खूप क्रेज आलेली आहे. अनेक पारितोषिकं असतात. घरातील माणसं देखील खुश होतात आणि आपल्या मुलानं क्रिकेट खेळावं ही घरातल्या लोकांची देखील पसंती असते. आणि आपली आई बहीण सर्व पाहत असतात खेळ, कारण की त्यांच्या लाडक्या भावाचा लाडक्या मुलाचा खेळ पाहणं त्यांना तितकाच आवडत असतो. पूर्वीच्या काळामध्ये फार समीकरण वेगळं होतं. त्यावेळेला आपण पाहिलं तर कुठंतरी DJ देखील नसायचा, आपले YouTube देखील नसायचं आणि वेगळं फार समीकरण होतं. सो त्या अनुषंगाने त्या काळातील जे खेळाडू असतील त्यांना मात्र काही प्रेक्षकांपर्यंत ते पोचू शकले नाहीत. त्या काळामध्ये आम्ही देखील थोडाफार मध्यंतर काळ आम्ही देखील घालवला. आम्ही देखील चांगलं क्रिकेट खेळायचो. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर आमच्या विभागामध्ये. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चर्चा हीच होत असते की एखादा चांगला खेळाडूच कॉमेंटेटर होऊ शकतो, कारण की ही गुणवत्ता आहे, त्याला ठाऊक असतं. परंतु ॲज माझ्या संघाने कधीही चांगली पूर्तता केली नाही. त्या अनुषंगाने मी कॉमेंट्री बॉक्स जॉईन केलं. परंतु विश्वास घेण्याचं मी खूप धन्यवाद व्यक्त करीन. या 2-3 सालामध्ये त्याने मला चांगल्या मॅचेसमध्ये संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्याचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन. बॅकवर्ड पॉईंटला या ठिकाणी कट केला चेंडू. थर्ड मॅन रिझल्टला क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु अंतिम क्षणी फुटवर्कचा चांगला वापर तिथे मात्र झाला. चांगलं कमिटमेंट तिथे मात्र पाहायला भेटलं. ही स्टाईल आपण पाहिलं ना तर लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला सीझन बॉलवरती पाहायला भेटते, परंतु या टेनिस बॉलवरती देखील आपण हे कमिटमेंट पाहिलं. कधी कधी ॲज अ सिनियर खेळाडू असतात त्यांना वागता येऊ शकत नाही, सो त्या अनुषंगाने फुटवर्कचा वापर ते करत असतात. धावसंख्या पोचली आहे. धावपलकावरती आपण पाहूया 12 या आकड्यावरती आहे. 12 7-12 आपण ऐकलं असेल. 7-12ला फार महत्व आहे. ज्याच्याकडे 7-12 आहे तो नक्कीच खूप नशीबवान आहे. रिवर्स अटेम्प्ट करायचा होता तिकडे, यष्टा इथे मात्र उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद. भावेश जी केणे आपण मंचाकडे या. कोंढेरे गावचे उद्योगपती भावेश जी केणे आपण आणि त्यांच्या माध्यमातून 5 बॉल बॉक्स पुरस्कृत झाले. आपलं विशेष धन्यवाद आहे. चेंडू म्हटलं की क्रिकेटचा अविभाज्य घटक असतो. क्रिकेटची चर्चा या ठिकाणी होत आहे. मित्रांनो, आपणास ठाऊक आहे का की हिंदीमध्ये क्रिकेटला काय म्हणतात? तर हिंदीमध्ये आपण चर्चा करत होतो की क्रिकेटला काय म्हणतात. तर नक्कीच क्रिकेटला हिंदीमध्ये म्हणतात लगडपट्टम, गोलगट्टम, धे धनादन प्रतियोगिता. अनेक काही समीकरणं असतात आणि अनेक नावं असतात ज्याप्रमाणे आपण उल्लेख करत असतो, ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. जाऊया मॅचकडे.
हो चांगला फटका आहे, क्रॅकिंग स्ट्रोक आहे, परंतु लॉंग ऑफ तिथे मात्र ठेवलेला आहे. एकच धाव मिळेल. एक धावेनी धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 13 या आकड्यावरती कॉन्सस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. क्या ये मॅच 13 है, क्या ये मॅच मेरा है, येणाऱ्या या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. फटका फसलाय परंतु थर्ड मॅन दूर आहे त्या ठिकाणी. एका हाताने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील एक धाव इथे कंप्लीट होत असताना धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना आपण जर पाहिलं तर 7.0 ची सरासरी ही आहे स्कोअर कार्डवरती. परंतु मी तर म्हणेन की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला 40+ जाणं तरी फार गरजेचं आहे. खूप अडचणी होऊ शकतात येणाऱ्या नवीन बॅटरला जे पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करतील. ओ जबरदस्त फटका, परंतु बॉलर काही चेंडू अडू शकलेले. फॉलो थ्रू मध्ये बॉल जरूर होता. चेंडू चालल्या लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र जरूर होते, परंतु चेंडूला जोपर्यंत शोधतील उचलतील फेकतील दरम्यान 2 धावा आपण पाहिल्यात. एक धाव संघर्षाचं बिगुल इथे मात्र नक्कीच वाजेल का पाहावं लागेल. एक धाव इथे मात्र आत्मविश्वास वाढत आहे सोरगाव ब संघाचा आणि एक डॉट बॉल इथे आत्मविश्वास वाढेल अमर स्पोर्ट कासने या टीमचा. परंतु सध्या तरी कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय. पुलटाच बॉल होता जरूर, त्याला खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये अडू शकले नाही. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती हा यांना दोन्हीच गाड्या एका रोलावरती आल्या होत्या, मात्र त्या ठिकाणी बचावले. मागं परतावं लागले, आपल्या घरामध्ये सुरक्षित जावं लागले, नाही तर ऍक्सिडेंट इथं घडणं नक्कीच शक्य होतं. आणि या ऍक्सिडेंटच्या शोधातच देखील होते कल्पेश आणि संघ अमर स्पोर्ट कासने. 2 षटकाची समाप्ती झाली आहे आणि या दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. आलेल्या मान्यवरांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल आम्ही शब्दसुमनाने आपलं हार्दिक असं स्वागत करतोय. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. श्री अमरजी भगवान बोहीर आणि त्याचप्रमाणे भावेशजी केणे हे मात्र या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी मान्यवरांच्या तसेच विकीजी थराणे देखील आलेले आहेत. आपलं देखील वेलकम. मान्यवरांच्या माहितीसाठी मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये सोरगाव ब आणि अमर स्पोर्ट कासने या 2 टीममध्ये. पहिले षटक आपण पाहिलं तर इथे जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या. गोलंदाज महेशनं एक गडी बाद जरूर केला, चांगली उपलब्धी आपल्याला पाहायला भेटली. त्यानंतर कल्पेशनं देखील कमालीची गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. आणि आता तिसरं षटक वैभवचं आपल्याला पाहायचं आहे. हे षटक कसं असेल, या षटकामध्ये नक्कीच मी तर म्हणेन धावा येणं फार गरजेचं असेल सोरगाव ब संघाला. फटका फसला, थर्ड मॅन दूर आहे त्या ठिकाणी. गोलंदाजी आहे ना इथे अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला ओरिजिनल शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. मी तर म्हणेन थोडासा रूम बनवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा वेट करणं फार गरजेचं आहे. वेट अँड वॉच ची भूमिका घेणं फार गरजेचं आहे फलंदाजाला, परंतु तसं मात्र होत नाहीये. आणि या गोलंदाजाला वैभवला इथं मात्र त्याचा फायदा झालाय. इथं फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत का, पोचतील का. विकेट किपर त्या ठिकाणी स्वतः चेंडू संधीचं सोनं इथे मात्र करणं फार गरजेचं आहे. परंतु मी तर म्हणेन विकेट किपरचा प्रयत्न अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला भेटलं. सिली मिडॉन मध्ये धावत आला त्या ठिकाणी विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, पुन्हा एकदा झेलची दाट शक्यता निर्माण झाली. ओहो, झेल सोडलाय. इथे जर मॅच गमावली ना अमर स्पोर्ट कासने टीमनं तर झेलच्या चर्चा नक्कीच होतील. कारण की झेल जर आपण पाहिली तर घेणं आवश्यक आहे. कठीण झेल सोप्यानं करणं ह्यालाच क्रिकेट म्हणतात. कधी कधी सोप्या झेल देखील सुटत असतात, परंतु पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा खेळ असं समीकरण असतं. आणि ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर जीवदान मिळालेलं आहे यशला. कारण की यशचा आपण विचार केला तर 9 धावांवरती बॅटिंग करतो. एक चौकार त्यांनी ठोकला होता, म्हणजे त्याच्या बॅटवरती चेंडू मात्र
व्यवस्थित त्याला दिसत आहे, येत आहे. बॅटची एज या ठिकाणी यहाँ से नाही तो वहां से, फलंदाज इथे मात्र बाद. याचा खेळ समाप्त. आहेत या षटकामध्ये चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला भेटलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत. मैदानाच्या आत निशांत, जो गोलंदाज वैभवला शांत करेल का, परंतु सध्या तरी वैभवची कमालीची गोलंदाजी. 5 धावा फक्त खर्च केल्यात. फटका फसला, अजून एक गडी बाद. वॉट अ बॉलिंग, वॉट अ क्रिकेट. सलगचा हा दुसरा विकेट डाऊन आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज वैभव आणि धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. 5वा फलंदाज निशांतची खेळी समाप्त. आजच्या दिवसात मित्रांनो आपण काही उशिराने देखील सामने सुरुवात केले, कारण की काही संघ जे मात्र उपस्थित राहू शकले नाही. कारण की आपण जर पाहिलं तर सध्या तरी भिवंडी तालुका असो, कल्याण तालुका असो, क्रिकेट सामने अनेक जागी होत असतात. तर इथे मात्र विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजांना पारितोषिक आलेलं आहे श्री अमरजी भोईर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं. मान्यवरांनी देखील ATM ऑन केलेलं आहे, ते देखील ही मॅच पाहत आहेत. आलेल्या मंचावरती जे पाहुणे आहेत त्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र आपण पाहू शकताय व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनही संधी असेल या ठिकाणी गोलंदाज वैभवला विकेट हॅट्रिक प्राप्त करण्याची, कारण की व्हाईट बॉल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा धावपलकावरती आहेत. वैभव पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता त्या ठिकाणी वैभवचा. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. आजचा दिवस नक्कीच गोलंदाजांच्याच नावावरती राहिलेला आहे, त्यात शंका नाहीये. गोलंदाजी विथ बॅटिंग असं समीकरण आज पाहायला भेटलं. जे क्रिकेटची आपण चर्चा करत असतो, क्रिकेटमध्ये गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण प्लॅन जो मात्र फार गरजेचा असतो, तो आजच्या दिवसामध्ये आपल्याला 100% पाहायला भेटला. कालच्या दिवसामध्ये मात्र गोलंदाजीची काही खेळच नव्हती. कोणताच असा गोलंदाज नव्हता जो ऋषिकेशला नीरज मात्र थांबू शकला नाहीये. सर्वच गोलंदाजाची छुट्टी करून टाकली काल. दर्जेदार बॅटिंग ऋषिकेश. चौथं षटक, हाणामारीचं षटक आपण पाहू शकता. भैरवी षटक घेऊन येतोय गोलंदाज गौरव. गौरव गोलंदाजी मार्गवरती आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता या हर्ष आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला पवन. अशी जोडी. आता या दोघांवरती या षटकामध्ये काहीशा धावा येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धावपलकावरती आहेत. 23 धावा धावपलकावरती आहेत या षटकामध्ये. मी तर म्हणेन 15 तरी येणं फार गरजेचं आहे, कारण की शेवटची ओव्हर आहे. अजून जर इथून आपण पाहिलं तर अर्धे खेळाडू देखील येणं बाकी आहे. अटॅक करणं गरजेचं आहे. अलाउन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटतो. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. वाईडिश मिडॉन कडे धाव घेण्याचा प्रयत्न आणि
2 धावा इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा चांगला प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं म्हणतो मित्रांनो की चौकार षटकार जरी नाही आले तर तुमच्या बॅटमधून एकेरी दुहेरी धावा येणं फार गरजेचं आहे, कारण की हा खेळ धावांचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही बॅटिंग कराल त्याप्रमाणे विपक्षी संघ देखील विचारत पडेल की या फलंदाजी करणारं संघानं मात्र ज्या धावा जोडलेल्या आहेत त्यांना देखील जी मशागत करावी लागली ती देखील आपल्याला करावी लागेल. सो त्या अनुषंगाने गेम देखील बदलू शकतो आणि ही मॅच देखील बदलू शकते. फटका फसलाय फॅनचे क्षेत्ररक्षक पोचणार नाहीये तिथे, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर इथे मैदानाच्या आतमध्ये 6वा गडी देखील बाद झाला असता, परंतु 6वा गडी देखील बाद झाला नाही. परंतु 2 धावा इथे मात्र मिळालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील आपण विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. 13 पर्यंत धावा तरी जमवणं गरजेचं असेल या ओव्हरमध्ये, तरच 10.0 ची सरासरी येऊ शकेल. इथे मात्र आपण पाहिलं तर पल्लूस खूप उडवायचा होता त्या ठिकाणी, कारण की फाईन आणि थर्डच्या मागे अनुकूल वातावरण आहे. तिथे मात्र फलंदाजीचा थोडासा फायदा घेण्याचा प्रयत्न होता बॅटर हर्षचा. आतापर्यंत हर्ष जो खेळपट्टीवरती आहे, चौकार मात्र त्याच्या बॅटमधून आला नाही, परंतु एकेरी दुहेरी धावांवरती त्यांनी मात्र नक्कीच आपल्या संघाचा डाव जो मात्र सावरण्याचा प्रयत्न केलाय. खूपच आपटी दिलेला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला भेटतोय, कारण की खूपच टर्न झाला होता बॉल त्या ठिकाणी. अप्रतिम निर्णय त्या ठिकाणी पंचांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. खूप महत्वाचं कार्य असतं पंचांचं. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 28 या आकड्यावरती. स्लॉट मध्ये बॉल होता, फटका चांगला क्षेत्ररक्षक, ओहो चांगलं. 4 धावा तिथे मिळतील, कारण की अगदी शेवटच्या मोमेंटला तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचा पाय अगदी लाईन वरती होता. सो त्या अनुषंगाने 4 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. ज्याही धावा आहेत, कशाही धावा आहेत, त्या धावांचं इथे मात्र स्वागत केलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता या 32 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 मोठे फटके जर आले तर चांगली धावा ज्या मात्र या होऊ शकतील, आणि 10.0 ची सरासरी जर आली तर इथे मॅच मध्ये मजा येईल. अमरी स्पोर्ट कास्टने संघाला देखील या धावा काढणं अडचण होऊ शकेल. फटका इथे मात्र आपण पाहिलं तर डीप मध्ये हवेमध्ये आहे. झेलची दाट शक्यता आणि झेल पकडलाय. फलंदाज इथे मात्र बाद. इथे जो प्रयत्न केला होता फलंदाज हर्ष, त्याचा तो प्रयत्न इथे असफल झाला आणि हर्षला मात्र परतावं लागते बॅक टू द डगआउट. 6वा गडी इथे मात्र बाद झालाय. या धावा बनवत असताना मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर या शेवटच्या चेंडूकरिता अजय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगला धष्टपुष्ट खेळाडू आहे अजय, आणि अजयला पाठवण्याचं रिझन एकच असावं की शेवटचा बॉल आहे. जर लगातो आर या पार, कारण की 70-70चा बॉल देखील आहे. या चेंडूची खासियत देखील आहे, लगातो आर पार. अजय मैदानाच्या आतमध्ये. समीरजी पटेल आपण मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आज देखील मोठ्या संख्येने मान्यवरांची मांदी आळी आपल्याला मंचावरती पाहायला भेटली. उद्या मात्र मान्यवरांची मांदी आळी आपल्याला या मंचावरती आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला भेटेल. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण हे मैदान तुम्ही पाहू शकताय. विजयदादा पाटील यांची ही संकल्पना, 4 गावांसाठी हे मैदान खुलं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आहे. बाजूलाच भास्य नदी आहे. समृद्धी महामार्ग, पिसे डॅम. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा जर आपण इकडे पाहिलं तर धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याचा तिथे मात्र प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर इथे गडी गमावलेले आहेत आपण पाहू शकता 6, आणि धावा जमवल्या आहेत 34 आणि 35 धावांचं लक्ष आहे.
तर या 35 धावा चेस होतील की डिफेन्स ऐकवतील आपल्याला. विश्वास केणे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत राहा. श्रीराम स्फोट कोंडेरी आयोजित श्रीराम स्फोट चषक 20-25-26 हा थरार. पुणे सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय मित्रांनो ही दरम्यान मॅच कासने विपक्ष सोरगाव. हॅलो कपिल केणे यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात या दोन्ही संघांना. नक्कीच आपण पाहिलं तर सोरगाव आणि त्यांच्या अगेच कासने संघाला आपण पाहतोय. आणि आमच्या मंचावरती सन्माननीय भगवान शेठ भोईर यांच्या वतीनं चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल टीम कासनेला. आणि अमरजी भोईर देखील या मॅचचा आनंद घेतात. आमचे समीरजी पटेल त्यांचं देखील आगमन झालंय. अल्पसंख्याक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर भावेश केणे आमचे तिथे उपस्थित असतील. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचा मी मनपूर्वक सरशार्दिक स्वागत करतोय. विकीची तरणे हे देखील उपस्थित होत आहेत. 70-70चं शॉप त्यांचं देखील टिटवाळ्यामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. थोडीशी ॲडव्हर्टायझिंग आपण देखील करावी जेणेकरून टिटवाळ्यातील सर्व नागरिकांना देखील आपल्या शॉपबद्दल कल्पना येईल. आणि या स्पर्धेच्या वतीनं देखील नक्कीच आमच्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सला मी विनंती करून की आपण 70-70 टिटवाळा शॉपला जरूर व्हिजिट करा. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती. चुकीची कॉलिंग आणि मी तर म्हणेन इथे चुकी झाली आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपाने बाद. केणे आणि अतुलजी केणे हे देखील मॅचचा आनंद घेतात. या मंचावरती आपलं देखील सरशार्दिक स्वागत असेल. सलामीची जोडी समीर आणि वैभवला आपण पाहिला आणि वैभव धावबाच्या स्वरूपाने बाद झाले. मी तर म्हणेन वैभवचाच हा कॉल होता कारण की नॉनस्ट्राइक एंडच्या बॅटरचा नेहमी कॉल असतो. परंतु आपण पाहिलं तर अगदी जवळ चेंडू होता. कुठेतरी रिस्क घेण्याचा प्रयत्न झाला आणि फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये कल्पेश दाखल होतोय. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर धावा बनवायच्या आहेत 35 धावा. माफक असं लक्ष, परंतु इथून मात्र गोलंदाजी दमदार करतायत टीम सोरगाव संघ. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यशला आपण पाहतोय. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. हा नवीन वर्ष जरूर असेल पाश्चात्य संस्कृतीनुसार. सकाळी नक्कीच सूचना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवल्या त्या नीरजी बरोबर. आज अंतिम दिवस आहे, वर्षाचा अखेरचा दिवस आहे 31.
आणि अनेक जण आता मात्र नक्की सेलिब्रेशन देखील करत असतील, परंतु आपण ही स्पर्धा सेलिब्रेट करतो नीरज. आय थिंक नीरज यांचा देखील संध्याकाळी काहीतरी प्लॅन असावा, कारण की GTCचे नक्कीच फार मोठे ऑपरेटर आहेत. गुजरातची स्पर्धा असली तर त्यांच्यावरती ती महत्त्वाची जबाबदारी असते. महाराष्ट्रातून बाहेर जाऊन देखील गुजरातला तिथे मात्र चांगली कामगिरी ते देखील करतात. आय थिंक अहमदाबादला नुकतीच त्यांनी स्पर्धा कव्हर केली आणि नक्कीच आम्ही गुजरातमध्ये कच्छमध्ये नीरज स्पर्धा कव्हर केली होती. कारण की आता नक्कीच कुठेतरी महाराष्ट्र तर फिरतोय आपण, महाराष्ट्राच्या बाहेर देऊन देखील कुठेतरी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे आणि ते सध्याच्या घडीला टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एकच धाव आहे. हो, चांगली गोलंदाजी, क्या बात आहे, परफेक्टली यॉर्कर चेंडू, कमालीची गोलंदाजी सूर्यप्रकाश आतमध्ये, टीथ फॉर टॅथ, जास्त असं प्रत्युत्तर दिलं जात आहे. मागील इनिंग मध्ये आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना टीम अमर स्पोर्ट्स कासने संघाच्या वतीने चांगली गोलंदाजी झाली होती आणि आता यश देखील चांगली गोलंदाजी करतोय. 35 बनवायच्यात आणि यश पुण्याच्या सज्ज होतोय. हो, आता लाईन आली, लेन चेक करावी लागेल. अपील झाली होती परंतु पंच आमच्याकडे वळत असताना लेग स्टिक सोडली आहे आणि पंचांचा हा वाईटचा इशारा येतोय. नवीन वर्ष आपण पाहणार आहोत. नक्कीच येणाऱ्या वर्षाने देखील सर्वांना भरपूर काही शिकवलं आणि येणारा काल जरूर संघर्षाचा नसेल तर नक्कीच यशाचा असावा. सर्वांसाठी शुभेच्छा आपण देऊयात. हो, बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक तिथे स्वतः यष्टीरक्षक फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवण्यात यश संपादित केलेत आणि तत्पूर्वी इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अनेक व्ह्यूवर्स आता मात्र आमच्या सोबत जोडले जात आहेत. आमच्या सोबत जोडलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आमचे नुकतेच साथी समालोचक मित्र मनोजजी कारवे यांनी देखील शुभेच्छा दिल्या. काळपासून आमचे नक्कीच व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवलीचा गोडावाज रोशनजी संते हे देखील शुभेच्छा देतात, कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. पुण्याच्या आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटची लिडिंग एज होती आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर यशच्या वतीनं अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक वाईट जरूर आलाय परंतु लगोपाठचे 2-3 डॉट बॉल देखील आलेत. कल्पेश आता मात्र इथे 3 निर्जाव चेंडू खेळून काढतोय. कमबॅक झालाय गोलंदाजीच्या जोरावरती टीम सोरगावचा. हो, पुण्याच्या इथे ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 3 धावा आहेत. आपण समालोचकांची बद्दल नक्की चर्चा करत होतो, कारण की अनेक समालोचक या स्पर्धेला देखील जॉईंट आहेत. राजू जाधव यांनी 3 दिवस चांगलं समालोचन केलं. आज त्यांचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेमध्ये. तसा अंतिम दिवस नाही आहे, कारण की अनेक स्पर्धा त्यांच्यासाठी आहेत. उद्या ते नक्कीच आमच्या बिहाबमध्ये ओझरलीची स्पर्धा 1 दिवस कव्हर करतील आणि आमच्या सोबत उद्या रोशनजी संते सर जोडले जातील. परंतु काल नीरज आमच्या सर्व समालोचक मित्रांसाठी देखील एक दुःखद घटना घडली. आमचे साथी समालोचक मित्र नक्कीच निखिलजी ठोंबरे यांच्या पत्नी यांचा नक्कीच तिथे देहांत झाला आणि त्यांनी देखील भरपूर स्पर्धा घेतल्या होत्या या वर्षामध्ये, परंतु आता ते तिथे उपस्थित राहू शकणार नाही आहेत. आणि आयोजकांना देखील आम्ही नम्र विनंती करेन की आपण देखील थोडंसं त्यांना सांभाळून घ्याल, कारण की अनेक वर्षांपासून ते देखील मुरबाड असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल या विभागामध्ये सातत्याने समालोचन करत असतात. आणि नक्कीच एक सूचना देखील असेल, कुठल्याही व्यक्तीने जर आपल्यावरती किती ताणतणाव असेल तर आपण थोडंसं त्या ताणतणावातून थोडंसं बाहेर व्हावं, अखेरचा पाऊल उचलू नका, कारण की आपल्यापुढे भरपूर आयुष्य पडलंय. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे. जावत माझ्या देशानं जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावा बनवायच्या 32 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज निखिलवरती ही जबाबदारी आहे. 18 चेंडू 32ची आवश्यकता असेल पुढील मॅचसाठी. नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत टीम अट्टाली आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ लगेचच मॅच खेळवली जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. ओ, हा फटका फसलाय. डाऊन दी बॉल, निशांत येलय आणि इथे मात्र हो, हातातून चेंडू निसटता चेंडूला इथे मात्र चांगलं त्याने प्रेस केलं आणि तत्पूर्वी विकेट्स मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित झाले. पहिल्या चेंडूवरती निखिलनं विकेट घेतली आहे. फलंदाज कल्पेश होतोय बाद.
जय बजरंग क्रिकेट संघ वासुंद्री आयोजित मोठी भव्य दिव्य स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण पाहणार आहोत. येत्या 8 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये याच क्रीडांगणावरती होणार आहे. ज्या कुठल्याही नक्कीच संघांना प्रवेश निश्चित करायचा असेल तर तुम्ही विकासजी जाधव आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांशी संपर्क करू शकता. या क्रीडांगणावरती पुनश्च एक मोठी स्पर्धा 8 जानेवारी ते 11 जानेवारी, तदनंतर 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत देखील एक मोठी स्पर्धा तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी कोंढेरी गावाची पुनश्च एक मोठी स्पर्धा असेल. आणि तिथे मात्र प्रवेश निश्चित करायचा असेल तर आपण जरूर प्रवेश निश्चित करू शकता. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट आहे, लस ग्रीन आउटफील्ड आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. होऊ शकता ऍक्शन रिप्ले मध्ये स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लावते, त्याच्यामध्ये फार मोठी चेस होती आणि आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 70-70 स्पोर्ट्स टिटवाळाचे या ठिकाणी मात्र विकी तरणे यांचा हा बॅनर आपण पाहतोय. आम्हाला देखील पाहावं लागेल नक्की विकी तरणे कोण आहेत. धन्यवाद. हा चेहरा लक्षात ठेवावा लागेल कारण की अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये आम्ही देखील सक्रिय, परंतु आमच्या टिटवाळा नगरीमध्ये 70-70 स्पोर्ट्स येऊन आम्हाला माहीत नाही आहे. कारण की तारिकभाई सय्यद अत्यंत आमचे जवळचे मित्र आहेत. अनेकदा आम्हाला लागणाऱ्या ज्या वस्तूचं ते आम्हाला पुरस्कृत करतात. सर्व समालोचकांना देखील त्यांचं तितकंच प्रेम आहे कारण की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. कारण की 70-70 स्पोर्ट्सचा विचार केला, प्रथमतः त्यांनी टी शर्ट बनवले, तदनंतर आता क्रिकेटला लागणाऱ्या भरपूर सामग्री त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चांगली रोमहर्षकता. आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट, बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. आणि धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती आहे. जिंकण्यासाठी आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 14 आणि 14 मध्ये बनवायचे आहेत 28. ओ हा फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक वॉट अ कॅच, वॉट अ जजमेंट. लॉंग ऑन ला इथे मात्र क्षेत्ररक्षकाने कमालीचा झेल टिपलाय. सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद, रोहितच्या खेळीचा अंत. रोहित बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झाले आणि आमच्या स्क्रीनवरती 70-70 स्पोर्ट्स टिटवाळाचा हा कटआउट आपण पाहू शकता. त्यांचा ॲड्रेस गणपती मंदिर रोड, शिव मंदिरच्या अगदी बाजूला, लेन्सकार्टच्या समोर त्यांचं शॉप आहे. त्यांच्याकडे आकर्षक टी शर्ट्स, स्पोर्ट्स शूज, बॅट्स आणि 70-70चे अनेक साऱ्या नक्कीच क्रिकेटबद्दल आणि स्पोर्ट्स रिलेटेड वस्तू तुम्हाला स्वस्त आणि माफक दरात मिळतील. जर या वस्तू मिळवायच्या असतील तर तुम्ही विकीजी तरणे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आकर्षक कॅप्स देखील पुरस्कृत झाले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती. बॅकफुटला गेले तो, तिथे मात्र शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या फटक्याचे जणू काही चटके लागले असतील टीम सोरगाव या संघाला. हा दमदार चौकार. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आता 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हा चौकार कुठेतरी मी म्हणेन चुकी झाली. सोरगावचे समाजसेवक तथा उद्योजक शिवाजी भुते यांच्या वतीनं सोरगाव टीमला शुभेच्छा देखील येतात. परंतु आता कुठला संघ जिंकेल, अमर स्पोर्ट्स कासने संघ देखील झुंज देतो. दुसऱ्या बाजूने आपण सोरगाव संघाला पाहिलं आमच्या मंचावरती
अमरजी भोईर देखील आहेत जे पुरस्कर्ते आहेत अमर स्पोर्ट्स कासनीचे, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक मान्यवर आज इथे मात्र उपस्थित आहेत. उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि नवीन वर्षाची सुरुवात, क्रिकेटमय सुरुवात आपण करणार आहोत. अप्पासाहेब शिंदे चषक देखील आपण पाहणार आहोत 8 जानेवारी ते 11 जानेवारीमध्ये वावेघर या ठिकाणी. नक्कीच 60,000 रुपये पहिलं पारितोषिक आहे आणि ज्यांना कोणाला तिथे प्रवेश निश्चित करायचा असेल तुम्ही ऋषी शेलार यांच्याशी देखील संपर्क करा. भरपूर स्पर्धा नीरज या विभागामध्ये आता आपण पाहतोय, परंतु आपण जास्तीत जास्त भिवंडी, डोंबिवली आणि मुरबाड हा परिसरच आता सध्या आपला झाला. त्या अनुषंगाने कल्याणमध्ये कुठेतरी कमी स्पर्धा आपण देखील कव्हर करतो. तो इथे मात्र फटका दमदार आहे, स्क्वेअर कट केलं, बाकफुटला गेलं आणि चेंडूला फेकून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषा पार, दमदार चौकार. दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. करण वरती आक्रमण झालं आणि पहिल्या चेंडूवरती हा चौकार आला. आज बॅटर गौरवशा बॅटमधून हा चौकार, अगदी सुरेख फटका पाहायला मिळाला. आता जिंकण्याचं समीकरण हळूहळू कमी होत असताना 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. 11 मध्ये 20 आता इथून मात्र बनवायच्या. टीम पिसे संघ आणि त्याचबरोबरीनं टीम मुठवाळ संघ आपण देखील आता रिपोर्टिंग करायची आहे. त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. आता मात्र शेवटच्या काही मॅचेस शिल्लक आहेत. ओ बॅटची लिडिंग एज, हो एफर्ट्स लाजवाब होते. 100% एफर्ट्स तिथे मात्र पाहायला मिळाले. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, तुम्हाला इथे विकेट्स नाही घ्यायची तर तुम्हाला इथे धावा रोखायच्या आहेत हे नक्की सांगेल कोण खेळाडूंना, कारण की मैदानाच्या आतमध्ये फेक सुरू आहे. आणि तत्पूर्वी सिंगल होती, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स अँड 2 रन्स आर कनेक्टेड बाय द फिल्डर्स. Right now scoreboard goes on 17 runs. 10 चेंडू 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कमालीची मॅच सुरू आहे. एका बाजूला संघर्ष करतो मधाच्या आतमध्ये टीम सोरगाव, प्रयत्न लाजवाब होते. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर शॉट फाईनला करणने इथे मात्र ड्राईव्ह देखील लावली होती, परंतु तिथे चेंडू हातातून निसटला. हर्षने तिथे मात्र प्रयत्न लाजवाब गेले होते. ओ इथे लेग स्टिक सोडली आहे, पंचांचा वाईटचा इशारा. आमच्या संवेद सोरगावचे 12th मॅन सज्ज असतील आणि सातत्याने आम्ही नक्कीच सूचना देतोय की नक्कीच नुकतीच जी स्पर्धा आम्ही कव्हर केली सापडची त्याच्यामध्ये 12th मॅनला देखील सायकल होती. तब्बल 4 12th मॅनला सायकल्स, GTCच्या नक्कीच कॅमेरामॅनला आणि ऑपरेटरला कूलर होते, समालोचकांना सायकल, अंपायर्सला सायकल्स, महत्वाची भूमिका होती. परंतु इथे चांगली कामगिरी सुरू आहे मधाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या वतीनं. गोलंदाजाने इथे मात्र जीवाच्या आखांतीनं गोलंदाजी केली आहे, परंतु त्याला क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. आता मात्र सामना हळूहळू जवळ येत असताना 9 चेंडू आणि 17 धावा अजूनही बनवायच्या. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. करणच्या वतीनं पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर कमबॅक कदरूर झालाय. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. कोंढेरी गावाच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषकचा हा महापर्व आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. ओ चांगली गोलंदाजी, परफेक्टली यॉर्कर चेंडू आपल्या पेठाऱ्यातून आता मात्र ब्रह्मास्त्र हात आलं. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित इथे मात्र गोलंदाजी करणारा चेंडू पाहिला, यॉर्कर लेन चेंडू, आणि त्याच्यावरती इथे मात्र कुठेही चान्स देखील मिळाला नाहीये बॅटरला. आता 8 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता. कासने गावाचे पाठीराखे देखील या मॅचचा आनंद घेत असावेत आणि सोरगावचे पाठीराखे देखील या मॅचचा आनंद घेत असावेत, यात मात्र शंका नाही आहे, कारण की आता सामना कुशल मुवमेंटला आलाय. 8 मध्ये 17 बनवायचे आहेत. 8 चेंडू 17 धावा. मला वाटतं आता निशांतला देखील समीकरण समजत नाहीये, कारण की सातत्याने आम्ही सांगतोय, परंतु आता मॅचच इतकी रंगात आली आहे. लेग स्टिक सोडले, पंच आमच्याकडे वळतील, वाईड येतो आहे. अतिरिक्तच्या स्वरूपाने इथे धाव संजीवनी देण्याचं कार्य करेल टीम अमर स्पोर्ट्स कासनेला, कारण की सध्या बॅटने धावा येत नाहीयेत. धावा येणं बंद झालेत. आमचे राजू जाधव देखील उभे राहिलेत, कारण की त्यांना देखील कदाचित सामना आवडला असावा. 8 चेंडू 15 धावा अजूनही बनवायच्यात.
खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. ओ फटका दमदार आहे. शॉर्ट लेन चेंडू होता त्याच्यावरती पूल केला. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. सीमारेषा पार. या मॅचची हवा काढणारा हा दमदार षटकार. तर या षटकारानं पुनश्च कमबॅक होतं या मॅच मध्ये. अमर स्पोर्ट्स कासने संघाचा 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा अजूनही बनवायच्यात. कमालीची मॅच. हा नक्कीच चेंडू महत्वाचा असेल. करणने चांगली गोलंदाजी केली होती परंतु इथे काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये लेन खेचली. शॉर्ट लेंथ चेंडू हाताळला त्याच्यावरती पूल केला आणि हा षटकार मैदानाच्या आतमध्ये समीरच्या बॅट मधून आला. आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता. मागील मॅचचं समीकरण आता मात्र आपण पाहतोय. जी मॅच वासुंद्री आणि अट्टाळी झाली होतं तिचं आता मात्र प्रात्यक्षिक रूपांतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ परफेक्टली यॉर्कर. ही गोलंदाजी अपेक्षित होती. डायरेक्ट हिटची संधी आणि तत्पूर्वी डायरेक्ट हिट लागत नाहीयेत. नॉन स्ट्राईक एंडला फेकी देखील येते परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. एक चेंडू खराब होता त्याच्यावरती षटकार आला परंतु उर्वरित चेंडूंचा जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी केली आहे गोलंदाज करणने. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. येस कम ऑन डीजे. कमालीशी मॅच आपण पाहतोय. अनेक विवर्स जोडलेत आमच्या संवेद. त्या सर्व लाडक्या विवर्स देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 8 धावेंची आवश्यकता. आज मॉकटेल कॉकटेल सर्व काही पाहायला मिळेल स्टेटसला इंस्टाग्रामला कारण की वर्षाचा अखेरचा दिवस आपण पाहतोय आणि तेच आता मात्र नक्कीच आमच्या नीरज देखील पाहत आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 8 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज हर्षवरती ही जबाबदारी असेल. समोर ॲज अ बॅटर स्ट्राईक एंडला गौरववरती जबाबदारी आहे. 6 मध्ये 8 बनवायच्यात. सामना कुशल मुवमेंटला आहे. चांगली मॅच झाली आहे. ओ फटका फसलाय. निशांत डाऊन दी बॉल. पुनश्च चेंडू हातातून निसटता त्याने झेल ठिपलाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट्स नक्कीच्या ठिकाणी मात्र प्रस्थापित केलाय. गौरवला आता माघारी परतावं लागेल. गौरव बाद. आपण टॉस साठी या आणि पीसी संघ आपण देखील टॉस साठी या. आपण टॉस करूयात आता. आता सर्व संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अट्टाळी संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण कुठेही जाऊ नका आणि आयोजकांच्या वतीनं आता सामने 3 षटकांचे होतील कारण की तुम्ही जास्तीचा वेळ घेतला कारण की काल कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून 2 दिवस होते. तिथे मात्र चांगली कामगिरी राहिली होती. इथे मात्र एक जामील ती
चांगला खेळ. चला आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. मी विनंती करेन, चला मॅच देखील सुरू आहे आणि मॅचच्या दरम्यान आपण टॉस देखील करणार आहोत. चला पीसी संघाचे संगणक आपण देखील या, आपण टॉस करणार आहोत. मॅच कुशल मुवमेंटला आली आहे आणि इथे मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडू नंतर आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. मुठवाल संघ आपण रिपोर्टिंग करा या गोष्टीची. आता मात्र आम्ही सूचना तुम्हाला देखील देतोय. थोडे ऍडजस्टमेंट जरूर आपण केली आहे. इथे दिशा पाहावी लागेल लाईन आणि लेंथ मधून. यस, इथे मात्र चेक केले जाईल. वाईट तर जरूर आहे परंतु नो आहे की नाही हे चेक केलं जाईल. येस, लाईन वरती बॉल त्या अनुषंगाने नो नसेल. जर लाईनच्या बाहेर जर असता तर तिथे नो असता, परंतु इथे वाईट जरूर मिळेल टीम अमर स्पोर्ट्स कासनेला. आणि सध्याच्या घडीला अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. 29 धावा. यस, 29 धावा आमच्यापर्यंत माहिती आमचे स्कोरर पोहोचवतात. आता जिंकण्यासाठी उर्वरित 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या 6 धावा. धावा रोखाव्या लागतील. अजूनही सामना असं वाटलं होतं की अमर स्पोर्ट्स कासने संघ सहज हा सामना जिंकेल, परंतु आता कुठेतरी मशागत त्यांना देखील करावी लागते. लो फुलटॉस चेंडू त्याच्यावरती इथे मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक फेकी करतायत आणि इथे पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. या फिंगर अप OUT धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये येतं मात्र पुनश्च कमबॅक. टीम सोरगावचा फलंदाज बाद. आता जिंकण्याचं समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये धावा बनवायच्या आहेत 5. 3 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. आणि नवीन बॅटर मध्ये योगेश आला. युवा गोलंदाज आपण बघतोय आणि सोरगाव संघामध्ये सर्व युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, यंगस्टर्स. आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आहे. जशी गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये राहिली होती टीम अमर स्पोर्ट्स कासनेची, तशीच गोलंदाजी सोरगाव संघाच्या वतीनं देखील पाहायला मिळते. आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. मागील सामन्यामध्ये 3 मध्ये 6 बनवायच्या होत्या आणि तिथे षटकार आला होता. नक्कीच तो म्हणजेच बॅटर जतीनच्या बॅटमधून हा षटकार आला होता. ऐकू लेवल थोडीशी आमची देखील फास्ट आहे, कारण की क्षणात काही गोष्टी लक्षात राहतात. त्याची गरज तुम्हाला देखील आहे राजू जाधव सर. इथे मात्र नक्की साऊंड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 1 धाव झाली आहे. ओहो, करतोय काय नक्कीच यष्टीरक्षक. एवढी घाई कशाला. अति घाई संकटात नाही आणि खरोखर संकटात नेण्यासारखं झालंय. जिथे 1 धाव होती तिथे या 2 धावा दिल्या. ऍक्शन रिप्लाय आपल्या नक्कीच टीव्ही स्क्रीन वरती. अगदी आपण पाहिलं तर लेझी राहिले यष्टीरक्षक, परंतु कुशल मुवमेंटला अशा चुका इथे मात्र महागात ठरू शकतील. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने आता 2 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता असेल. 2 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. कमालीची मॅच सुरू आहे, कमालीचा सामना सुरू आहे. येस, अमर स्पोर्ट्सचे सर्व आमचे अमरदादा भोईर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात पुढील मॅचचा. चांगली गोलंदाजी, कमालीचं प्रदर्शन. यष्टीरक्षक पुन्हा चुकी करतोय, कारण की नॉन स्ट्राईक हँडला इथे त्याने
फेकलं असतं तर इथे मात्र धाव झाली असती आणि तत्पूर्वी इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला तर डॉट नाहीये, त्या अनुषंगाने इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र सामन्याचं चित्र वेगळं असेल. यष्टी रक्षकाने थोडी चुकी केली आहे. टॉस करतोय आपण, अमरजी भुईर यांच्या शुभ असते. 3 षटकांची मॅच असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. सुदेश 3 षटकांची मॅच आहे, त्या गोष्टीची आपण नोंद घ्या. बॅटिंग घेतले टॉस जिंकून मुठवळ संघाने. 3 षटकांची मॅच, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. आणि पुढील सर्व सामने हे प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील. एक चेंडू आणि 2 धाबींची आवश्यकता असेल. सामना कुशल मोमेंटला आलाय. चला सोरगाव संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की जितके वर्ष तुम्ही क्रिकेट खेळले नसतील तितके वर्ष हे आमचे दोन्ही पंच नक्कीच या ठिकाणी मात्र पंचांची भूमिका करतायत. 33 वर्ष झाली त्यांना पंचांची भूमिका साकारल्यात आणि आम्ही देखील अनेक वर्षांपासून त्यांच्या समवेत जोडले गेलो. जरूर स्क्वेअरलेगचे पंच आमचे विकास जाधव असतील, परंतु आमचे मुख्य पंच सध्या धर्मेंद्र वर्मा सर रेस्ट करत आहेत आणि त्यांच्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे रॉकी सर आहेत. एक चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. सामना कुशल मुवमेंटला आहे. एका बाजूला टीम सोरगाव, दुसऱ्या बाजूला अमर स्पोर्ट्स कासने. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. समोर ॲज अ बॅटर समीर सज्ज असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष पुनश्च मार्गस्थ. 1 मध्ये 2. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. ओ लाईन आली, लेंथ मधून भरकटलाय गोलंदाज. वाईडचा इशारा आलाय. स्कोर इज लेवल. आता 1 चेंडू आणि 1 धाबेची आवश्यकता. मी तर म्हणेन फार चुक्या केल्यात या इनिंग मध्ये टीम सोरगाव या संघानं. सामना कुशल मोमेंटला आलाय. आधी देखील चुका झाल्या होत्या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. याची एक सूचना असेल सोरगाव संघासाठी, जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला तर डॉट बॉल नसेल, धावा इथे धावू शकतात. या गोष्टीची आपण नोंद घ्या. ही सूचना आम्ही आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जरी चेंडू गेला तरी सुद्धा इथे धाव घेऊ शकतात. आणि मागील नक्कीच चेंडूवरती देखील तेच घडलं होतं. यष्टीरक्षक अगदी तिथे यष्टांवरती चेंडू लावत राहिला, तोपर्यंत नॉस्ट्राकेनच्या बॅटरने स्ट्राईक सोडून धाव देखील घेतली आणि दिवसा ढवळ्या आता चोरी होते. आता 1 चेंडू 1 धाबेची आवश्यकता. क्लोज काउंटर, क्लोज फिल्डिंग पाहायला मिळते. 1 चेंडू 1 धाबेची आवश्यकता. एक चेंडू 1 धाबेची आवश्यकता. कमालीची माश आपण पाहतोय. सोरगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम कासने. सामना कोणीही जिंको, या चषकाचा हा विजय असेल. ओ इथे पुनश्च वाईट आणि इथे मात्र खराब कामगिरी राहिली गोलंदाजाच्या वतीनं. 1 चेंडू मध्ये 2 धावा आवश्यक असताना इथे मात्र बॅक टू बॅक 2 वाईड्स फेकले आणि या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं टीम सोरगाव या संघाला. परंतु चांगला खेळ त्याने देखील केला. अभिनंदन टीम अमर स्पोर्ट्स कासने संघ. अभिनंदन अमरजी भोईर आणि नक्कीच आमचे साथी समालोचक मित्र सचिनजी गोंदले, आपलं देखील अभिनंदन. या आपण सचिनजी गोंदले लगेच थोडासा आपला आवाज या स्पर्धेच्या वतीनं आपण देखील पोचवायचा. जेवायला आहे आपल्याकडे, या काही